गोष्टीचं नाव आहे चिमणी आणि कावळा. एका जंगलामध्ये एक चिमणी आणि एक कावळा राहायचा. चिमणीचं घर होतं मेणाचं आणि कावळ्याचं घर होतं शेणाचं. एके दिवशी जंगलामध्ये खूप जोराचा पाऊस आला. कावळ्याचं घर शेणाचं असल्यामुळे शेणाचं घर वाहून गेलं आणि चिमणीचं घर मेणाचं असल्यामुळे चिमणीचं घर तसंच राहिलं. कावळे दादा मात्र इकडे तिकडे फिरू लागला. मग तो चिमणीबाईच्या घराजवळ गेला आणि म्हणाला, चिवताई चिवताई दार उघड. चिवताई म्हणाली, अरे कावळे दादा, आता नको बरं, मी माझ्या बाळाला आता आंघोळ घालते, तू नंतर ये. कावळे दादा निघून गेला आणि थोड्या वेळाने कावळे दादा परत आला. परत म्हणायला लागला, चिवताई चिवताई दार उघड. चिवताई म्हणाली, अरे कावळे दादा, आता मी माझ्या बाळाला जेवण चारते. कावळे दादा परत निघून गेला आणि परत आला. चिवताई चिवताई दार उघड. चिवताई म्हणाली, अरे माझं बाळ आता झोपलंय, आता तू नको येऊ. पण कावळे दादा हुशार, त्याला माहिती होतं की चिवताईने गरमागरम जेवण करून ठेवलंय, तो कसला जातोय. शेवटी चिवताईने दार उघडलं आणि कावळे दादाला घरात घेतलं. कावळे दादा थेट किचनमध्ये गेला आणि चिमणीताईने जे जेवण बनवून ठेवलं होतं ना, त्याच्यावर ताव मारायला लागला. पण मागे असलेल्या जाळात त्याची शेपूट भाजली आणि कावळे दादा भरकन उडून गेला.